महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत असून 19 एप्रिल रोजी राज्यावर दुहेरी संकट ओढवणार आहे. एका बाजूला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला तर दुसऱ्या बाजूला उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना त्रस्त करणार आहे. हवामान खात्याने विविध जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांची सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आज येत्या काही तासात कोणकोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे याचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे आपण अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट पुन्हा गडद झाले आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आले असून येथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून शेती कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. विदर्भात मात्र परिस्थिती वेगळी आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज असून दुपारच्या वेळेत उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवणार आहे. कमाल तापमानात 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येत आहे. दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी वातावरणात बदल जाणवणार आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सरींचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो. उर्वरित उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मात्र हवामान कोरडे राहणार आहे. तरीही उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.